नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मन धागा धागा गुंतला भाग 9. हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळी वाड्यात थोडी शांतता होती. राधिकाला वाड्यात राहणे थोडे अस्वस्थ करत होते, कारण प्रत्येकजण तिच्याकडे पाहून हळदीच्या त्या प्रसंगावरून हसत होते. म्हणून ती एकटीच वाड्याबाहेर पडली आणि खेडगावाच्या वेशीवर असलेल्या नदीघाटाच्या दिशेने चालत गेली. नदीकाठचे वातावरण अतिशय शांत आणि रोमॅन्टिक होते. सूर्य मावळतीला गेला होता आणि आकाशात लाल केशरी रंगाची सुंदर उधळण झाली होती. नदीचे पाणी संथपणे वाहत होते. राधिका नदीच्या पायऱ्यांवर जाऊन बसली. तिने आपले पाय पाण्यात सोडले. पाण्याचा तो थंडगार स्पर्श तिच्या मनाला शांत करत होता. तिच्या मनात फक्त आणि फक्त रघुचे विचार चालू होते. मला काय होतं हे? मी मुंबईची एक मॉडर्न मुलगी, 15 दिवसांसाठी या खेडगावात आलेले, आणि मी या गावरान अक्कडू रघु पाटीलच्या प्रेमात पडते. पण तो जेव्हा माझ्याजवळ येतो, जेव्हा तो मला वाचवतो, तेव्हा माझं हृदय माझं ऐकतच नाही. मला तो आवडायला लागलाय. खरोखरच खूप आवडायला लागलाय. राधिकाने स्वतःशीच मनाची कबुली दिली. नदीच्या पाण्यात जास्त वेळ पाय ठेवू नको मॅडम. खेडगावचे मासे शहरातल्या गोऱ्या पायांना जास्त चावतात. तोच परिचित मिश्किल आवाज मागून आला. राधिकानं वळून पाहिलं तर रघु तिथं उभा होता. त्याने आता दुसरा साधा सदरा घातला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर अजूनही हळदीचा तो पिवळा रंग हलकासा दिसत होता. रघु, तू इथंही आलास माझ्या मागे? राधिकाने पाय पाण्यातून बाहेर काढत ओठ तिरपे करत विचारले. मी तुमच्या मागे आलो नाही राधिकाजी. मी नदीवर बैलांना पाणी पाजायला आलो होतो. रघुने दुरून उभ्या असलेल्या आपल्या बैलांकडे बोट दाखवत म्हटले. तो हळूहळू चालत तिच्या जवळ आला आणि तिच्या शेजारी 2 पायऱ्या सोडून बसला. दोघांमध्येही काही क्षण शांतता होती. फक्त नदीच्या पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज येत होता. रघु, आज हळदीच्या वेळी जे काही घडलं त्याबद्दल मला खरंच सॉरी म्हणायचं होतं. तो माझा हाताचा ठसा तुझ्या कुडत्यावर. राधिकाने खाली पाहत लाजत म्हटले. त्यात सॉरी म्हणण्यासारखं काय आहे राधिकाजी? तो तर एक अपघाती प्रसंग होता. पण गावातल्या बायका उगाच काहीतरी बोलत असतात. तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. रघुने तिला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केला. पण रघु, जर तो अपघात नसेल तर? राधिकाने अचानक मान वर करून थेट रघुच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच प्रगल्भता आणि हिंमत होती. रघु तिचे बोलणे ऐकून स्तब्ध झाला. म्हणजे? मला समजलं नाही. रघु, खेडगावात आल्यापासून पहिल्या दिवसापासून तू माझ्यासोबत आहेस. कधी टोमणे मारून, कधी काळजीपोटी तू नेहमी माझ्या अवतीभोवती असतोस. जेव्हा मी संकटात होते, यात्रेच्या गर्दीत जेव्हा मला भीती वाटत होती, तेव्हा तू माझ्यासाठी वाघासारखा धावून आलास. काल रात्री विहिरीवर जेव्हा मी अंधाराला घाबरले होते, तेव्हा तुझ्या मिठीत मला जे सुख आणि सुरक्षितता मिळाली ना, ती मला शहरातल्या मोठ्या आलिशान फ्लॅटमध्ये कधीही मिळाली नाही. राधिका सतत बोलत होती. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. राधिकाजी, रघुचा आवाज अडकला. मला बोलू दे रघु. आज मी नाही बोलले तर कधीच बोलू शकणार नाही. राधिका उठून त्याच्यासमोर उभी राहिली. मला माहीत नाही या नात्याला काय नाव द्यायचं. पण रघु पाटील, मला तू आवडतोस. तुझा हा रांगडेपणा, तुझा हा स्वाभिमान, तुझी ही काळजी. या शहराच्या रॅड्सला खेडगावच्या रघुने पूर्णपणे वेड लावले. मला तुझ्या आयुष्याचा भाग व्हायचे. राधिकाने आपल्या मनातील भावना पूर्णपणे रघुच्या समोर रिकामा केल्या होत्या. रघु उठून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक अथांग भावनिक संघर्ष दिसत होता. तो खेडगावचा एक साधा शेतकरी होता आणि राधिका मुंबईच्या एका अब्जाधीश बिझनेसमॅनची मुलगी होती. त्यांच्या जगात जमीन आसमानांचा फरक होता. राधिकाजी, तुम्ही जे बोलताय ना, ते ऐकून माझ्या मनाला खूप आनंद झाला आहे. मी खोटं बोलणार नाही. जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला त्या ट्रॅव्हलरमधून उतरताना पाहिलं होतं, तेव्हापासून हे गावचं मन तुमच्यात गुंतलं आहे. बैलगाडीवर जेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होता, तेव्हा मला वाटलं की माझं पूर्ण आयुष्य मी त्या बैलगाडीवर तुमच्यासोबत
घालवू शकतो. रघुचा आवाज हळवा झाला होता. त्याने राधिकाच्या जवळ जात तिचा एक हात आपल्या हातात घेतला. पण राधिकाजी, एका गोष्टीचा विचार केलाय का तुम्ही? हे लग्न संपलं की तुम्ही तुमच्या मुंबईच्या आलिशान जगात परत जाणार. तिथे मोठ्या गाड्या, पार्टी, बिझनेस आहे. आणि माझं जग? हे खेडगाव, ही काळी माती आणि हे शेत. तुम्ही शहरातल्या सुखात राहिलेल्या लेक आहात. तुम्हाला माझ्या या साध्या घरात, मातीच्या वाड्यात आयुष्य काढणं जमेल का? प्रेमाचा धागा गुंतणं सोपं असतं पोरी, पण तो निभावणं खूप कठीण असतं. रघुने अत्यंत व्यावहारिक आणि तितक्याच भावनिक स्वरात आपली अडचण मांडली. रघुच्या या बोलण्याने राधिका क्षणभर विचारात पडली. तिला माहिती होतं की रघु जे बोलतोय ते पूर्णपणे खरं आहे. त्यांच्या राहणीमानात खूप मोठा फरक होता. पण तिने रघुचा तो हात अजूनही घट्ट पकडला. रघु, मला पैशाची किंवा सुखाची हवा नाही आहे. मला जर सुखाची हवा असते तर मी साडी नेसून पूजेला बसले नसते किंवा तुझ्या बैलगाडीवर चढले नसते. मला फक्त तुझी साथ हवी आहे. आपण यावर काहीतरी मार्ग नक्की काढू. पण प्लीज, तुझ्या मनाचे दरवाजे माझ्यासाठी बंद करू नकोस, राधिकाने अत्यंत आर्ततेने म्हटले. रघुने तिच्या डोळ्यातील तो प्रामाणिकपणा पाहिला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या ओठांवर एक कडक, मनमोकळे हसू आलं. बरं बाबा, जर शहरातल्या चिमणीने खेडगावाच्या वाघाला हरवायचं ठरवलंच आहे तर मी तरी कसा मागे हटणार? मी पण वचन देतो तुम्हाला, जोपर्यंत या रघुच्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत तुमचा हा हात मी कधीच सोडणार नाही. रघुने तिचा हात उचलून आपल्या ओठांना लावला. नदीच्या त्या शांत घाटावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने दोन वेगवेगळ्या जगातील दोन जीवांचं अधिकृत मिलन झालं होतं. त्यांच्या प्रेमाचा धागा आता पूर्णपणे घट्ट गुंतला गेला होता. रघु आणि राधिका नदीघाटावरून जेव्हा वाड्याकडे परत येत होते तेव्हा त्यांचा हात हातात होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून कोणालाही समजले असते की त्यांच्यात काहीतरी शिजते. काव्या वाड्याच्या गेटवरच उभी होती. तिने लांबूनच त्या दोघांना हातात हात घालून येताना पाहिले. तिचा चेहरा संतापाने काळा निळा झाला होता. रघु हळदीच्या प्रसंगातील अपमान आणि आता रघुचे राधिकाच्या प्रेमात पडणे हे काव्याच्या अहंकाराला सहन होणार नव्हते. अच्छा, तर नदीवर तुमची प्रेमाची नाटकं सुरू आहेत तर? राधिका, तू स्वतःला खूप मोठी सती सावित्री समजतेस ना? लवकरच आकाश आणि गौरीचे लग्न आहे आणि त्याच लग्नाच्या मंडपात जर तुझ्या बाबांच्या समोर तुझी आणि या गावकऱ्याची प्रेमाची कहाणी उघडी पडली तर तुझे बाबा काय करतील याचा विचार केलायस का? काव्याने एका कुटील हास्यासह मनातल्या मनात म्हटले. तिने पटकन आपला मोबाईल काढला. सुदैवाने वाड्याच्या मुख्य गेटपाशी एक पॉइंट नेटवर्क येत होते. तिने मुंबईला राधिकाचे वडील दिगंबर देशमुख, जे आशियातील टॉप 10 कंपन्यांचे मालक होते आणि प्रचंड शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे होते, यांना थेट फोन लावला. हॅलो दिगंबर अंकल, नमस्कार. मी काव्या बोलते, आकाशची मैत्रीण. काव्याने अत्यंत खोट्या चिंतेचा आवाज काढत म्हटले. हो काव्या, बोल, काय झालं? राधिका ठीक आहे ना तिथे खेडगावात? दिगंबर देशमुख यांचा भारदस्त आवाज फोनमधून आला. अंकल, राधिका ठीक आहे, पण तिने जे काही सुरू केले ना ते अजिबात ठीक नाही आहे. मला तुम्हाला सांगताना खूप वाईट वाटतंय. पण राधिका इथे खेडगावातील एका साध्या गरीब गावकऱ्याच्या एका रघु पाटील नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर ती रात्री अपरात्री त्याला गुपचूप भेटायला जाते आणि आज तर लग्नाच्या हळदीत तिने सगळ्यांसमोर त्याच्याशी अतिजवळीक साधली. जर हे असंच चालू राहिलं तर देशमुख कुटुंबाची इज्जत या खेडगावाच्या मातीत धुळीला मिळेल. अंकल, तुम्ही प्लीज उद्या सकाळीच इथे या, नाहीतर खूप उशीर होईल. काव्याने आगीत तेल ओतण्याचं काम चोख बजावले. फोनच्या पलीकडे काही क्षण पूर्ण शांतता पसरली. दिगंबर देशमुख यांचा श्वास जोरात चालू असलेला ऐकू येत होता. त्यांचा राग फोनमधूनही जाणवत होता. काव्याने दिगंबर देशमुख यांना फोन करून आगीत तेल ओतलं खरं, पण पलीकडून बाबांचा आवाज अत्यंत शांत आणि गंभीर आला. दिगंबर देशमुख, काव्या, राधिका माझी मुलगी आहे. ती थोडी हट्टी नक्कीच आहे, पण ती देशमुख कुटुंबांची अब्रू
बाजारात घालवेल असं कोणतंही पाऊल उचलणार नाही. आणि राहिला प्रश्न त्या गावकऱ्याचा, तर सध्या माझ्या लंडनच्या नवीन प्रोजेक्टची खूप मोठी मीटिंग सुरू आहे. त्यामुळे मी आत्ता लगेच खेडगावात येऊ शकत नाही. काव्या निराश होईल. पण अंकल, जर तोपर्यंत खूप उशीर झाला तर? दिगंबर देशमुख, काही उशीर होणार नाही. आकाशच्या लग्नाला अजून 15 दिवस बाकी आहेत. मी बरोबर 15व्या दिवशी खेडगावात थेट लग्नाच्या मांडवतच पाऊल टाकेन. तोपर्यंत तू राधिकावर बारीक नजर ठेव. जर त्या गावकऱ्याने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर मला लगेच कळव. लग्नाच्या दिवशी मी स्वतः त्या मुलाला आणि खेडगावाला त्यांची लायकी दाखवेन. काव्याने फोन ठेवला. ती मनातल्या मनात चरफडली की बाबा लगेच आले नाहीत. पण पुढच्या क्षणी ती सुखावली, कारण तिला आता पुढचे 10-12 दिवस रघु आणि राधिकाला रंगेहात पकडण्यासाठी मोठी संधी मिळाली होती. काय होईल आता पुढे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. मन धागा धागा गुंतला. आजचा भाग आवडला असेल तर समीक्षा नक्की करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.